त्यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे। लातूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर हा विचित्र अपघात घडलाय। 3 कारची एकमेकांना जोरदार धडक बसली आणि त्यामुळे हा अपघात झाला। धक्कादायक घटनेमध्ये 3 लोकांचा जागीच मृत्यू झालाय, तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। जखमींना धाराशिव आणि सोलापूरला उपचारासाठी पाठवण्यात आलंय। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। बालाजी, काय सांगाल, नेमका कसा हा अपघात झाला आणि जे जखमी होते त्यांची स्थिती कशी आहे? फना एकच विचित्र पद्धतीचा हा अपघात मानावा लागेल। बोलेरो गाडी जी आहे ती तुळजापूरवरनं लातूरच्या दिशेने जात होती आणि करजखेडा पाटीकडे एक लेन क्रॉस करत असताना बोलेरो गाडीचा जो आहे तो कंट्रोल सुटला आणि ती वेगनार गाडीला जाऊन धडकली आणि वेगनार गाडीला धडकून ती गाडी जी आहे ती दुसऱ्या लेनला जाऊन, जी विरोधी साईडची लेन असते त्या लेनला जी गाडी स्विफ्ट गाडी येत होती त्या गाडीला धडकली। 3 गाड्याला जे आहे त्या 3 गाड्याचा विचित्र अपघात होऊन या अपघातात आपल्याला जी प्राथमिक माहिती मिळते त्याच्यात 3 जण मयत झालेले आहेत, तर 4 जण गंभीर आहेत। गंभीर त्यापैकी 2 जण जे आहे ते सोलापूरला रेफर केलेत आणि 2 जण जे आहे ते धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात जे आहे ते उपचारासाठी दाखल केलेले आहेत। हे सगळे जे आहे ते लातूर उदगीरकडले जे आहेत ते आपल्याला प्राथमिक माहिती मिळत आहे ते लातूरमधील उदगीर येथले असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र फना ज्या पद्धतीने हा अपघात झालेला आहे, बोलेरो गाडीचा ड्रायव्हर जो आहे तो मद्यपान केलेल्याचं असल्याचं देखील प्राथमिक माहिती येत होती। मात्र बोलेरो गाडीवाल्याची जरी चूक असली तरी निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जाते आहे। फना बरोबर आहे बालाजी, त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं ते बघावं लागेल। याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।